तुमच्या पार्टची तुमच्या भागाची लढाई आंदोलन जे आहे किती लोक करून राहिले आहे आणि तुम्ही इथे शांत बसलेले आहे। मग हे तेव्हा तुम्हाला समजेल जेव्हा तुमच्या नाकातोंडामध्ये पाणी जाईल किंवा मग एखादा कायदा जो आहे तो लागू करण्यात येईल आणि मग बोंबा माराल की नाही असं नको व्हायला हवं। मित्रांनो, समजण्याची वेळ आहे। इथे जे आहे बरेच लोक तुमचा गैरफायदा घेऊन आलेले आहे आणि तुम्ही लोक जे आहे आमचे पोरं लढाईसाठी तयार नाही आहे। इकडे तिकडे फक्त व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये फक्त मशगूल आहे। याच्यातून निघावं लागेल। एकावर लढाई तुम्हाला लढावी लागेल, अन्यायाच्या विरुद्ध तुम्हाला लढावं लागेल, तेव्हाच तुम्हाला न्याय मिळेल। नाही तर तुमची शेतकरी शेतमजुरांची गंभीर अशी हालत होणार आहे। शेतकऱ्यांचा पोरगा शेतकरीच निर्माण का होतो, त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण का मिळत नाही? तो जो आहे आपल्या पोरींचं शिक्षण करू शकत नाही, बरोबर हायर एज्युकेशन आपल्या पोरांना देऊ शकत नाही, कारण की शेतीतल्या मालामध्ये फक्त आपलं कुटुंब चालू शकतो। परंतु मात्र हायर एज्युकेशन का देऊ शकत नाही? फक्त श्रीमंताचेच लोक जे आहे आपल्या पोरांना शिक्षण देतात, परंतु शेतकऱ्यांची मुलं शेतकरीच निर्माण होतात। 10वी 12वी पर्यंत फक्त पोरं शिकवतात। खेड्यापाड्यातले आमचे शेतकरी लोक आहेत आणि हे शेतकरी लोक आपले फाटकेच राहतात, आपल्या पोरांना शिक्षण शिकू शकत नाही आणि म्हणून आमचे किसानचे पोरं फक्त किसान निर्माण होतात। आमच्या मालाचा भाव आम्ही बरोबर ठरवू शकत नाही आणि आम्ही अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही। तुम्ही अन्यायाविरुद्ध का लढून राहिले आहे? कारण की तुम्हाला इथे जे आहे आपल्यामधलेच लोक तुम्हाला जे आहे सपोर्ट करत नाही। इथे राजकारणाशी जे आहे ना संगनमत करणारे लोक आपल्यामधलेच आहे। त्यांना जे आहे जे संगनमत करणारे जे काही इथले पण जे काही लोक आहे त्यांनाही कळत नाही की आम्ही स्वतःला म्हणजे आम्ही जे आहे गलत ठरवत आहे की नाही आहे, किंवा आम्ही स्वतःला जे आहे गुमराह करतो आहे का, हे त्यांनाही कळत नाही आहे। मात्र यासाठी आपल्याला लढा उभारावा लागेल। चुपचाप राहू नका। लड़ाई शुरू झालेली आहे, लड़ाई शुरू झालेली है। जब तक ये जो है बिल निकले हैं, जिन लोगों को जो बात करते हैं ना यहाँ पे, जिन लोगों को पता ही नहीं चलता कि हम क्या बात कर रहे हैं, जो लोग कोई जो है बोल देते हैं कि नहीं ऐसे हो रहे हैं, आपको बिल मालूम है क्या, तो ये जो है पहले खुद को नॉलेज है क्या ये भी समझ में आना चाहिए। हमने बहुत ही पॉइंट की बात की है। जो भी यहाँ पे जो खुला बाजार बोल रहे हैं, ये खुला बाजार नहीं है। ये जो है ना यहाँ पे इन्होंने ऐसा लगा तमाशा चालू किया है। तमाशा इन द सेंस कहने का मतलब ये है कि दूसरे स्टेट में दूसरा भाव और ये स्टेट में दूसरा भाव, ये आपको जो है ना गुमराह करने का सिस्टम है। स्टेट तरीके हैं तो हमें जो है हर स्टेट में जो है भाव तरीका चाहिए, ये होनी चाहिए। हमने पहले भी बोला था आपके चिखली में आके, हम आपके जो काटोल तालुका में ये चिखली गाँव है ना, इसके पहले भी आप लोगों को पहले बताया था कि हमें जो खेत खलियान वाले का बच्चा हो, गरीब का बच्चा हो या श्रीमंत का बच्चा हो, वो इंसान इंसान है, सबको सही का शिक्षण चाहिए, ये हमने बोला था। लेकिन शासन व्यवस्था ने इस तरह का जो गुमराह किया है और स्कूलें बंद कर दी है। तो ये क्यों हो रहा है? क्योंकि आप लोग इसके लिए आंदोलन नहीं किया है। लोकशाही कहती है, लोकशाही कहती है कि अगर आपके ऊपर में अन्याय हो रहा है तो सब लोग एकत्रित आके अन्याय के खिलाफ लड़े। लेकिन आप लोग लड़ते नहीं हैं, आप लोग लड़ते हो सिर्फ अंदर, घर के अंदर में। पती पत्नी मध्ये तुम्ही ज्या भांडणं करतात, पोरी पोरामध्ये तुम्ही भांडणं करतात, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी बरोबर लागते। काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, शेजारी पाजारी कसे झगडे करायचे, हे एनर्जी तुमची बरोबर लागते। परंतु मात्र अन्याय काय आहे, आमच्यावरती अन्याय काय होतो आहे हे तुम्हाला काहीच कळत नाही। आणि तुमची एनर्जी तुम्ही जे आहे हे जे काही मोबाईल आहे किंवा या जे काही तंत्र आलेले आहे याच्यामध्ये तुम्ही आपली एनर्जी घालता, म्हणजे ज्याच्यामध्ये टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही एनर्जी टाकत नाही। तुम्हाला कोणी इथलं शासन व्यवस्था लाचार काय म्हणते, तुम्हाला बॉम्बस्फोट काय फोडायला लावतात, म्हणजे असं म्हणतात बॉम्बस्फोट फोडलेच नाही तुम्ही। आमचे शेतकरी लोक जे आहे ना शेतात बॉम्ब नाही तयार करत, आमचे शेतकरी लोक शेतामध्ये जे आहे ना आमचं अन्न तयार करते।
परंतु मात्र तुम्हाला शासन व्यवस्था, इथली व्यवस्था, हे बॉम्बस्फोट ते घडवत आलेले आहेत ते लोक, तुम्हाला ते समजल्या पाहिजे की बॉम्बस्फोट कोण घडून राहिले आहे. एवढी बुद्धी येण्यासाठी पहिले शिक्षण पाहिजे, ज्ञान पाहिजे आहे, आणि त्याचीच कमतरता तुमच्या खेड्यापाड्यामध्ये आहे. म्हणून तुमच्यावरती अन्याय होत आहे. हे तुमच्यावरती अन्याय का करतात? कारण की तुम्हाला ज्ञान नाही आहे. तुम्ही लोक फक्त जे आहे ना, दोन साजेसाठी भगत राहतात. दररोज कापूस वेचायचा आहे, हो मान्य, आम्ही शेतकरी आहोत, जाणार कापूस वेचायला, पाणी बोलायला जायचं आहे ना आमचे कामं. पण मात्र जिथे अन्याय होते तिथे तुम्हाला थांबावं लागेल, अन्यायाविरुद्ध लढावं लागेल. तुमच्याकडे नाही लढणं होत, तुमचे वय झाले आहे, 50 वर्षाचे झाले आहे, तुम्ही आता तुमचं थक्त वय आलं. तुमच्या लेकरांना तुम्ही जे आहे अन्यायाविरुद्ध लढवत का नाही? तुम्ही चिडत का नाही? तुम्ही असे थंड रक्ताचे का झालेले आहेत? अन्याय सहन का करता? हजारो वर्षापासून एक और लढाई लढना पडेगा. जिद्द का तयार करत नाही? क्रांतिकारी लोकांचे विचार तुम्ही का देत नाही? हे असे लोक का तयार करता तुम्ही? त्यांना अन्याय समजत नाही, कारण की त्यांना तसा घोट जे आहे तशा प्रकारचं पेरणी त्याच्यामध्ये केलेली आहे, कारण की त्यांना अज्ञानतेमुळे कळतच नाही. मित्रांनो, आम्हाला समजण्याची गरज आहे. जर समजले नाही ना तर लक्षात ठेवा, 200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, तशीच इथली व्यवस्थाही तुमच्यावरती तशीच हावी होत आहे. कशी? जसं इंग्रजांनी राज्य केलं, तोडाफोडा आणि राज करा. तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये, तुम्हाला जे आहे इथल्या ज्या जाती व धर्माच्या गुटामध्ये विभाजित करून, माणसामध्ये विभाजित करून, तुम्हाला जे काही प्रलोभन आहे ते देऊन तुम्ही जे आहे अशाच प्रकारची तुमची जी आहे फसवणूक करणार, असली व्यवस्था इथे काम करत आहे. आणि जर करू द्यायचं नसेल, तुमच्या रक्ताचा उपयोग, इथल्या तुमच्या डोक्याचा उपयोग करू द्यायचा नसेल, तर अन्यायाविरोधी लढा, चिडा, आपल्या पोरांना तयार करा. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशा क्रांतिकारी लोकांचे विचार द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विवेकानंदजी, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपल्या पोरामध्ये पेरा आणि अन्यायाविरुद्ध लढा. जर लढाल तर इथली व्यवस्था तुमच्यावरती अन्याय करणार नाही, आणि तुम्ही नाही लढले, तुम्ही सहन करत राहिले तर ते अन्याय करत राहणार. जेवढा लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे काही चालू आहे याविरुद्ध तुम्हाला लढावं लागेल. जर लढले नाही तर अजून जे आहे ते कानून पास करण्यात येईल. आजही या देशामधले लोक गोंधळात आहे. हे कानून चांगले आहे, त्यांना कोणीतरी सांगितलं जातं, पण तो स्वतःचा दिमाग कोणी लावत नाही. स्वतःचा दिमाग लावावा लागेल, त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आम्हाला पाहिजे आहे न्यूनतम भाव, हमी भावाची आम्हाला ज्या हमी पाहिजे आहे, आणि त्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. परंतु मात्र तिथे जे आहे पिटाळून लावण्याचं काम करत आहे. हे सर्व आपल्यासाठी, म्हणजे शेतकरी बांधवांची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्हाला सांगणं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी दीड महिने जे आहे, 1.5 वर्ष जे आहे खंडित केलेला आहे, ते आम्ही हे बिल सध्याच पास करणार नाही. परंतु आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणं आहे, आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे. तुम्हाला यायचं आहे का? तर तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला मागे पण आम्ही बोलावलं होतं शिक्षणाच्या माध्यमातून, पण तुम्ही नाही आले. तुम्ही आपले कामधंदे पाहत राहिले. शिक्षणाच्या संदर्भामध्ये आलो होतो, आता शेतीच्या संदर्भामध्ये येत आहे, पुन्हा शिक्षणाच्यासाठीच येणार आम्ही. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या हमी भावासाठी काटोलला आंदोलन उभं करायचं आहे. तुम्ही तयार आहात का? काटोलमध्ये आंदोलन उभं करायचं आहे, तुम्ही तयार आहात का? आम्ही मंगळवारच्या दिवशी मागे 15 जानेवारीला 2019ला कार्यक्रम घेतला होता शिक्षणाच्या संदर्भात लोकलढा म्हणून. तुमच्या गावाला जे आहे बरीच अशी प्रचार मोहीम आलेली होती, पण तुम्ही साथ नाही दिला. तेव्हाही सांगितलं होतं की तुमच्यावरती अन्याय होणार, आणि झाला. आताही बोलतो आहे, तुम बोलतो ना की